मित्रांनो हेरा जबरदस्त खेकड लागले आपल्याला, पक्की काळी काळी आहे फार, चारा अजून तसाच आहे. हेरा जबरदस्त ट्रायपॉडला मोबाईल लावला ना, आता लागला घाय घाय धरला, कारण मग असे ना चारा सोडून येणार त्याच्यामुळे म्हणून आता पहिला धरून घ्याव ना ते हे पण खेकडा लागले आता इकडं. चांगले अरे दोन्ही चांगले लागले. आपली करा उडे कसे आहे का ना मठ्ठ्या बारीक मिळून खेकड्याची रेसिपी तयार झालेली. त्यावरून मस्त पैकी आपण टाकली आता एकदम जबरदस्त आपले दमदो खेकडे. जय आदिवासी मित्रांनो, सतीशपती. तर मित्रांनो परत एकदा आपले यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आहे. तर मित्रांनो गेल तू खेकडा धराय भरपूर दिवसानंतर गेल तू, आता बरेच दिवस खेकडा धराय गेलोच नाही, त्याच्यामुळं व्हिडिओ पण नव्हता टाकला. तर आता बरेच दिवसानं खेकड्यांचा व्हिडिओ येणार आहे. तर मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत देखा, कारण की आज आम्हाला थोडी खेकडा भेटली पण चांगली भेटली. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचे आज भन्नाट अशी रेसिपी पण मला दाखवणार आहे. ते रेसिपी पण तुम्हाला आवडली तर एकदा घरी तुम्ही करून ह्यारा कशी लागते कशी नाही. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनल कोण नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, धन्यवाद. तर मित्रांनो आपल्या दोऱ्या टाकून झालेल्या आहे, 4 दोऱ्या आपण नीचे टाकल्या. पहिल्यांदा हे जागेवर बसलो बघ हिरो लागतात ना खेकडा. इकडं मोरखांचा तर मासा उमदळला मठ्ठा. वातावरण किती जबरदस्त व्ह्यू आहे. इकडे समोर गोरखे, तिकडचे बाजूला बांधूय, त्यानं दोरे टाकले. इकडे एक दोरी टाकली आणि इथे एक टाकू राहिलाय. बघू बोनी दोरी कोंडा लागल्या वाटत दोरी वडी. आता आपण येणं धरून घ्या. यार बारीकच खेकड्याले मोठा आहे ना. मित्रांनो यारा बरेच टायमानंतर आपल्याला खेकडं भेटली. मगाची बोनीची एकदम बारीक भेटली ती, तर ही एकदम हेरा कशी एकदम जबरदस्त काळी धरली नाही चांगल्या मग हात दुखू राहिला त्याच्यामुळं. तर ह्या मित्रांनो एकदम मस्ती खेकड. तर मित्रांनो आपली दोरी खेकड लागलेली आहे, सफेद दोरीला आता आपण ओढून जरा कसा जबरे खेकडा लागलाय. साईज जरा कशी खतरनाक साईज. यारा मित्रांनो जबरदस्त साईज खेकडा लागलाय, बरेच वेळानंतर लागलाय आपल्याला. चला आता मित्रांनो हे दोरेला आपल्याला परत खेकडा लागले. किती मोठी साईज आहे हिरो बघू. यारा मित्रांनो साईज मीडियम साईज ही. मागाची मोठी होती ही बारीक आहे. याला कशी टांगून राहता आमच्याकडे खेकडा. हे दोरील खेकड लागले आता. साईज ह्यारा साईज सोडून पळात यारा मस्त साईज भेटली आपल्याला इथं.
जबरदस्त आहे मित्रांनो. आपल्याला इकडच्या दोरीला लगेच खेकड लागली, परत तिकडची धरली, आता इकडची धरली. साईज चांगली जड लागत. मित्रांनो मीडियम साईजच आहे, काडी गुतून आल्यामुळे मोठी. मित्रांनो परत एकदा लागली आपली सफेद दोरेल खेकड. चौथी खेकड आहे. मीडियम साईजचे. जास्त मोठी नाही, मीडियम साईजचीच भेटली आता. मित्रांनो आपले दोरे परत एकदा खेकड लागले म्हणून वाटत आहे. दोरे ढिल्ली झाले, चेक करून पाहू. खेकड आहे मित्रांनो. बारीक आहे. मित्रांनो आपले फक्त सफेदच दोरेल खेकडा लागू राहिल्या, बाकी दोऱ्यांना काय खेकडा. मित्रांनो यार आपले सफेद दोरेल खेकड लागले, आता आपण धरून घ्या. चला आता बघू किती मोठी. यारा कुणी कुणी निघाली पार काय माहिती. कावडा गाळ घेऊन होते. सोडे सोड. मित्रांनो आपले हे दोरे परत खेळ लागले. आता पण साईज चांगलीच आहे बरं का. जास्त मोठी नाही पण बरी, लय बारीक आहे नाही. आणि ते दुसरे दोरे खेकड लागले मित्रांनो. आता हीच पहिले निवडून घेऊ. तर मित्रांनो सफेद दोरेला आपल्याला परत खेकड लागली. आता जरा बरेच साईज वाटत. मगाशी दोन लई बारकाले होते, जरा बरी वाटत. ही जरा बरी साईज आहे. यारा बरी साईज आहे. मित्रांनो परत एकदा खेकड लागलेली आहे आपल्याला, आणि आपण आता धरून घेणार आहोत. आता पण आपल्याला जरा बऱ्यापैकी साईज आहे असा वाटत, कारण की भरीच जड लागत आहे. मोकार मठ आहे. कस काय जबरी जबरी. सोडे सोड. यारा जबरी साईज भेटली. सोड.
त्या सोडी ना मस्त आहे ना, मठ्ठाचे मठ्ठा. मित्रांनो परत एकदा खेकड लागलेले आपल्याला. आता दुसरे सफेद दोरे लागले आणि जी पहिली दोरी होती तिला पण लागली आणि आता आबाळच झाले. ही पण चांगली खेकड आहे, ही पण जबरी साईज आहे. हे मस्त साईज आहे ही पण. मागाशी होती त्याच्यापेक्षा थोडीशी बारीक आहे आणि आपल्या ज्या मागाशी दोरेल पण लागले आणि आता मोकर आबाळ झाला. मित्रांनो बरेच टाळापर्यंत परत खेकड लागले. दोन आलते पण एक सोडून पळाला. एकच आहे. मित्रांनो ह्याला जबरदस्त खेकड लागली आपल्याला. पक्की काळी काळी आहे फार. चारा अजून तसाच आहे. ह्याला जबरदस्त ट्रायपॉडला मोबाईल लावला ना, आता लागला घाय घाय धरला. कारण मग असे ना चाराच तोडून येला त्याच्यामुळे म्हणून आता पहिला धरून घ्याव ना, ते ह्या पळवून. मित्रांनो ह्याला किती भारी दिसत. वरून तिकडं ऊन पिवळा पिवळा दिसू राहिलाय. आपण इथं खाली नदीला खेकडा धरतो. इथं आपण दोरे. मित्रांनो आता आपण एक घरी जायला. आता शेवट केटीव येऊन थांबतो. गोरख्या पण आलाय आणि मग पण आलाय. आता इथं केटीव टाकले. इथं आले आले आपल्याला खेकड लागली. शूटिंग नाही काढली, ते वरतीला दोरे लागले. तर मित्रांनो ह्याला आपल्याला सगळे आपण इथं हे पिशवीत खेकडा धरले आणि इकडं गोरख्याला आवडी भेटल्या. गोरख्याला आवडी भेटली आपल्याला तेवढी. मग आपला कालवणाचा काम झालेला आहे. त्याच्यामुळे आपण एक थोडा वेळ थांबू आणि लगेच घरी कडची लागल्या ढवळीला. ढवळी लागलाय म्हणते. बारीक आहे का मोठा आहे काय. बरं आहे मीडियम साईज. आता हीच साईज इथून मोर. याच्यापेक्षा बारीक वर जाय पण मोठी नाही. खेकडा लागले आता इकडं. हे चांगले अरे दोन्ही चांगले लागले. आपली जास्त शिकार आवडे कशा आहे का ना, मठ्ठ्या बारीक मिळून गवसले. आपल्याला तसं भरपूर काम झालेलं आहे. तर आता तुम्हाला जमलं तर रेसिपी करून दाखवेन ना. काय माहिती होते बघ भाकरी ना का असं आहे काय. मिठाचा काय आपण पाकळे केले.
मित्रांनो, आपली खेकड्याची रेसिपी तयार झालेली आहे. आता वरून मस्तपैकी आपण कोथिंबीर टाकली. आता एकदम जबरदस्त आपले तंदूर खेकडा दिसू राहिले. थोडे टायमानं आता जेवायच्या टायमाला चव येईल कसं काय झाले ते. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपले जर व्हिडिओ आवडतो आहे तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बाकीच्यांना पण शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन प्रकारच्या रेसिपी तुम्ही पण बनवून खा. तर मित्रांनो, ह्या आपण जे तंदूर बनवते आहे आता मावशीला हिरो कसा लागत सांग. आणि मस्त झालंय का? तिखट बिखट आणि मापात आहे का? तर मावशीला आवडलंय. आता आपण खाऊन येऊ.